नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी 9 नोव्हेंबर रोजी मूक मोर्चा काढला. या मोर्चात शिक्षक शिक्षकेतर हजारो फ्लोअरचे संख्येने सहभागी झाले होते. नगर संभाजीनगर रस्त्यावरील सिंचन भवन कार्यालय परिसरातून मोर्चाला सकाळी 12 वाजता प्रारंभ झाला. या मोर्चात समन्वय समितीचे नेते सुनील पंडित, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बापूसाहेब तांबे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विठ्ठल उरमुडे, शेखर उंडे, राजेंद्र ठोकळ, बबन गाडेकर, प्रवीण झावरे, मनीषा वागचौरे, उत्तरेश्वर मोहोळकर, वैभव सांगळे, प्रसाद शिंदे, अन्सार शेख, गोकुळ कळमकर, विकास डावखरे, अमोल पवार, उत्तरेश्वर मोहोळकर आदी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकांच्या मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानुसार आज अहिल्यानगर येथे सर्व प्राथमिक माध्यमिक खाजगी प्राथमिक व शिक्षकेतर संघटनांच्या समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चामध्ये सुमारे 3 ते 4 हजार शिक्षक अचानकपणे पुकारला तरी पण या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित होते. खरं तर TET परीक्षा म्हणजे प्राथमिक शिक्षकावरील एक अन्याय झाल्याची ही भावना आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर कुठल्याही संवर्गात परीक्षा नसून फक्त शिक्षकांनाच ही TET परीक्षा का द्यावी लागते. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनात हा खेद होता आणि त्यासाठी सर्व शिक्षक हा रोष व्यक्त करण्यासाठी, आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज या जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकले होते. त्यानुसार हा मोर्चा झाला. या मोर्चासाठी सर्व शिक्षक संघटनांचे नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि या मोर्चासाठी जिल्ह्यातून सर्व तालुक्यामधून सर्व शिक्षक बंधू भगिनी या मोर्चासाठी आलेल्या होत्या. TET परीक्षा कशी अन्यायकारक आहे हे या ठिकाणी सर्वांनीच बोलून दाखवले. यासाठी आमच्या निवासी जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी आलेले होते. निवासी जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांपर्यंत या आमचा शिक्षकांचा आक्रोश निश्चितपणे पोहोचवणार आहेत आणि नजीकच्या काळात जर TET परीक्षा रद्द झाली नाही तर आम्ही पुढील काळात राज्य मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार शाळा बंद करण्याच्या पण पावित्र्यात निश्चितपणे आहोत. त्यामुळे माझं शासनाला एक सांगणं आहे का आपण लवकरात लवकर पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी आणि TETच्या परीक्षेतून सर्व शिक्षकांना मुक्त करावं, एवढीच या मोर्चाची आम्ही मागणी करत आहोत. धन्यवाद. अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक त्याचप्रमाणे जे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली. याचं एकमेव कारण असं होतं की राज्य शासन आता या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षकावरती प्रयोग करण्याचं काम या ठिकाणी करतायत. शिक्षक या ठिकाणी शाळेमध्ये शिकवण्याच्या ऐवजी शाळा बाह्य कामामध्ये जास्त गुंतवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि या धामधुमीमध्ये 13 प्रकारची ऑनलाईन माहिती या ठिकाणी शासन प्रत्येक शाळेतून प्रत्येक शिक्षकांना त्या ठिकाणी भरण्यासाठी सांगतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे शिक्षकांना गाफील करत ठेवायचं, एकीकडे ऑनलाईन कामं त्या ठिकाणी करून घ्यायची आणि राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करायचे. असाच एक प्रयोग या ठिकाणी शासनाने केलेला आहे. तो काय केला, एक संघटना होती मागासवर्गीय शिक्षक, या सगळ्या संघटना त्या ठिकाणी फोडण्याचं काम या ठिकाणी केलं. काय केलं, 20% संघटना वेगळी केली, 40% संघटना वेगळी केली, 80% संघटना वेगळी करायला लावली. अशा घोषणा करून या ठिकाणी शासनानं शिक्षकांमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान या ठिकाणी केलं. अशाच धर्तीवरती आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमामधनं TET पात्र सर्व शिक्षकांनी केली पाहिजे अशा प्रकारचा आदेश काढला. शिक्षकांमध्ये पुन्हा दोन गट पडले. TET पास असणारे शिक्षक तिची संघटना वेगळी काढायला लावली. म्हणजे काढणार आहे ते असं आपण उद्देश पात्र करूया. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा गट काय केला, ज्याला 9वी 10वी आहेत त्या शिक्षकांना TET नाही, त्यांचा गट वेगळा करायला लावला. आणि प्राथमिक शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी त्यांनी जो घाट घातलेला आहे तो घाट अतिशय घातक आहे. गेली 30-30 वर्षे 25-25 वर्षे माझा शिक्षक त्या ठिकाणी काम करतोय. सगळ्या प्रकारचा अनुभव त्या शिक्षकाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता शिक्षकांनी 2 वर्षे राहिलेत, 5 वर्षे राहिलेत, 3 वर्षे राहिलेत, अशा शिक्षकांना जर पात्रता परीक्षा द्यायची ठरली तर त्या शिक्षकाचं आतापर्यंत शिकवलेलं ज्ञान गेलं कुठं. आणि म्हणून आमच्या या ठिकाणी अशी मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये
प्राथमिक शिक्षकाला ही टीईटी परीक्षा जी पात्र करण्यासाठी आता या ठिकाणी शासन घाट घालू पाहत आहे, ती टीईटी परीक्षा रद्द झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे। जर शासनाने ही मान्य केली नाही तर आमची पुढची भूमिका राहील, राज्यातील सर्व शाळा आम्ही या ठिकाणी बंद करू। आज जिल्ह्यातील हजारो शिक्षक, त्याच्यामध्ये मुख्याध्यापक संघटनेचे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे, शिक्षकेतर कर्मचारी या सर्व संघटना एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही हा भव्य मोर्चा आणलेला आहे। याचं कारण एवढं आहे की या शासनानं नव्हे, शासनानंच कोर्टामार्फत टीईटी लादण्याचा प्रयोग केला आहे, परंतु आमच्या शिक्षकांना जर 30 वर्ष 25 वर्ष झालेत, सगळं शिकून झालंय किंवा सगळं तोंडपाठ आहे आणि आज टीईटी घेण्याची गरज नाही, नवीन शिक्षक हा टीईटी घेऊनच येत असतो, त्या काळी डीएड बीएड होतं, त्याचप्रमाणे आम्हालाही त्या ठिकाणी पाहिजे। आम्ही या सर्व गोष्टीला विरोध करून आज हा भव्य असा मोर्चा काढलाय। जर शासनानं टीईटी रद्द केली नाही तर भविष्यात आम्ही इतर शेतकऱ्यांसारखं रस्त्यावर उतरू, रस्ते अडू, परंतु टीईटी होऊ देणार नाही अशा प्रकारची ग्वाही आपल्याला देतो आणि सर्व संघटना आम्ही एकत्र आहोत अशा प्रकारच्या ठिकाणी आज मुकमोर्चा काढला। उद्याच्या काळात आम्ही शाळा देखील बंद करू असं आपल्याला सांगतो आणि याच ठिकाणी थांबतो। प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर।